तर बुलेटिन मध्ये आता पाहूयात काही टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिक प्रकरणात भाजप युवा मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा। कृष्णराज महाडिकांची पत्रातून मागणी। तर जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याचीही मागणी। नाशकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती। कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार। सध्या कंपनीत कर्मचारी जात नसल्याचीही माहिती। पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला उद्यापासून सुरुवात। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवारांची उद्या सभा होणार। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबियांची 60 वर्षांची परंपरा। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहीर सभा घेण्याचं निश्चित। प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। किती दिवस झाले ब्लॅक बॉक्सची माहिती दिली नाही, दादांचा फोन सापडला, ब्लॅक बॉक्स का सापडत नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल। दादांच्या अपघाताप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, सुळे यांची मागणी। करुणा मुंडेंनी बारामतीची निवडणूक लढवल्यास काय होणार हे सर्वांना माहिती। कुणी आपल्याला विचारतं का ते बघण्यासाठी काही लोक असं करतात। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची करुणा मुंडेंवर खोचक टीका। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर मातोश्रीवर बैठक। मातोश्रीचा आमच्यावर ठाम विश्वास। कोणत्या खासदारांना कुठं जावं हे त्यांना समजलं पाहिजे। बैठकीनंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे मंगलप्रभात लोढांविरोधात आंदोलन। लोअर परेल ब्रिज खालील जागा लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप। ब्रिज खालील जागा ओपन जिम, विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी। लोढांविरोधात ठाकरेंची लाक्षणिक उपोषण करणार। बुलेटिन मध्ये आता पाहूयात काही मोठ्या टॉप 9 बातम्या। नासाचे आर्टेमिस 2 मिशन यशस्वी। चंद्राच्या कक्षेत गेलेलं नासाचं अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतलेत। पॅसिफिक महासागरात ओरियन कॅप्सूल यशस्वीरित्या उतरलाय। नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। तर चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्दमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप। अयोध्येच्या धर्तीवर आता तुळजाभवानी मंदिराचा विकास होणार। 1865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी। 421 कोटींच्या कामाला लवकरच सुरुवात होणार। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची मे महिन्यात कामांचं भूमिपूजन करण्याचे निर्देश दिलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टच्या जादा बसेस धावणार। चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी 13 एप्रिलच्या रात्रीपासून जादा बस फेऱ्या सोडण्यात येणार। दादर स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान या विशेष फेऱ्यांसह परिसरात अतिरिक्त अधिकारीही तैनात राहणार। राज्यात उन्हाचा कडाका वाढणार। पश्चिमी विक्षोभ ओसरल्यामुळे पुढील 5 दिवसात तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज। प्रकल्पाच्या एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता असून उकाड्याचा सामना करावा लागणार। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज 200वी जयंती। संसद भवन परिसरात राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून फुलेंच्या स्मृतीला अभिवादन। अभिवादनानंतर मोदी आणि राहुल गांधींमध्ये संवाद। बोरिवली पश्चिम मध्ये नाला साफसफाईत मोठा गैरप्रकार उघड। रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा गाळ काढल्याचं काम। कंत्राटदारांकडून पालिकेची फसवणूक। गोराई रोडवरील या घटनेचा व्हिडिओ समोर। भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीमध्ये मोठं यश। वायुदलाच्या मदतीनं इस्रोची गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉडेल चाचणी यशस्वी। 2027 मध्ये 4 पायलट अंतराळात जाणार। दुबई ते काठमांडू विमानाची लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग। काठमांडूमधून हवाई हवामान खराब असल्यामुळे लँडिंगची परवानगी मिळाली नव्हती।
विमानातले सर्व 154 प्रवासी सुखरूप, हवामान व्यवस्थित झाल्यानंतर 1.5 तासांनी विमान काठमांडूसाठी रवाना.